नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचे ट्रेनर चंचल येवले आणि आज महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे. जे ग्रामरचा अभ्यास करत आहेत माझ्यासोबत आपण, कारण 1 तारखेला सिरीज चालू केली आहे. त्यामध्ये आपण नाउन, प्रोनाउन, वर्ब ह्या तिन्ही गोष्टी शिकलो इन डिटेल. तर ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर पहिले ते व्हिडिओ बघून इकडे या, कारण त्याशिवाय तुम्हाला ॲडजेक्टिव्ह समजणार नाही. आपण जेव्हा ग्रामर शिकतो तर हे स्टेप बाय स्टेप शिकावं लागतं तुम्हाला. हे डिपेंड्स असतं. जसं पहिल्या गोष्टी जर तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला बाकी गोष्टी समजतात, आणि अचानक जर आपण एखादा व्हिडिओ बघितला तर त्यामधल्या काही गोष्टी आपल्याला समजत नाही. त्यासाठीच त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देते, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओज बघता येतील. आणि जे फॉलो करत आहे त्यांचा काही प्रॉब्लेमच नाही आहे, ते डायरेक्ट हा व्हिडिओ बघू शकतात. बघा, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आता याच्या आपल्याला टाईपसुद्धा बघायचे आहे आणि याच्या काही गोष्टी महत्त्वाच्या ट्रिकसुद्धा समजून घ्यायच्या आहेत, की यांना लक्षात कसं ठेवायचं, एक्झाममध्ये जर आलं तर त्याला ओळखायचं कसं, ह्या सर्व गोष्टी. त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या कॉमेंट्ससुद्धा वाचल्यात. त्यामध्ये बघा, आता तुम्ही जे स्टुडंट आहे ना, वेगवेगळ्या कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत माझ्यासमोर, जे तुम्ही व्हिडिओज बघताय. तर त्यामध्ये कोणाला मी जे शिकवत आहे सध्या ट्रान्सलेशन असेल, ट्रान्सलेशनचे व्हिडिओज आपले सध्या चालू आहेत. ज्यांच्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत त्यांना ट्रान्सलेशनसुद्धा समजतं. मात्र कोणाकोणाचं बेसिकसुद्धा नाही आहे, म्हणजे बेसिक पण त्यांना येत नाही, असे स्टुडंट्स असू शकतात. तर मी हा विचार करते, कारण व्हिडिओज खूप सारे असतात यूट्यूबला, मग नेमकं बघायचा कुठला, सुरुवात कुठून करायची हेच आपल्याला समजत नाही. त्यासाठीच मी असं ठरवलं की आता 10 तारखेपासून तुमच्या सगळ्यांसाठी स्टार्टिंगपासून आपण सुरुवात करणार आहे, की आपल्याला इंग्लिश स्पीकिंगची सुरुवात कुठून करायची आहे, त्याची प्रॅक्टिस काय आहे आणि सुरुवात कुठे असते त्याची प्रॅक्टिससुद्धा मी तुम्हाला देणार आहे. सो आपण 10 तारखेपासून ते सुद्धा कंटिन्यू करू. जे माझ्यासोबत जुळले आहेत त्यांनी कंटिन्यू डे फर्स्टपासून फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी बेसिकपासून तर आपण ॲडव्हान्सपर्यंत जाऊया तिकडे स्टेप बाय स्टेप. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की मला स्टेप बाय स्टेप इन डिटेल शिकायचं आहे, ग्रामर असू द्या किंवा मग स्पीकिंग असू द्या, दोन्हीही कोर्सेस आपले लॉन्च झाले आहेत येवले अकॅडमी ॲपवरती. तिकडे जाऊन तुम्ही घेऊ शकता. प्राईससुद्धा कमी ठेवलं आहे तुमच्यासाठी, की तुम्हाला घेता यावं प्रत्येकाला. PDF अवेलेबल आहेत, PDF तुम्ही घेऊ शकता तिकडून. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मला फ्रीमध्ये शिकायचं आहे तर चॅनलला तुम्ही फॉलो देखील करू शकता. जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून महत्त्वाचे कुठलेच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. चला चालू करूया आपण आजचा व्हिडिओ. यामध्ये आपण ॲडजेक्टिव्ह बघतोय, याचे टाईप शिकणं सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. याला आपण मराठीमध्ये विशेषण असं म्हणत असतो. याची डेफिनेशन आपण समजून घेऊ. द वर्ड विच टेल्स समथिंग अबाउट द नाउन इज कॉल्ड अँड ॲडजेक्टिव्ह. बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणत असतो. म्हणजे नामाबद्दल असू शकते किंवा प्रोनाउन विषयी असू शकते. सर्वनामांविषयी अधिकची माहिती सांगणारे जे शब्द असतात त्यांना आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. आता ॲडजेक्टिव्ह कसं समजून घ्यायचं, मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते इथे, आणि काही ॲडजेक्टिव्हसुद्धा आपण समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला समजूनच जाईल. मग जसं मी पहिल्यांदा म्हटलंय की श्रेयश इज अ बॉय. मी म्हटलं श्रेयश इज अ बॉय. आता मी सेकंड नंबरला म्हणते की श्रेयश इज अ क्लेवर बॉय. आता हे 2 सेंटेन्स मी या ठिकाणी तुमच्या समोर घेतले आहेत. तर पहिल्या सेंटेन्समध्ये तुमच्या हे लक्षात आलं, हां श्रेयश हा मुलगा आहे, ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. मात्र मी काय म्हटलं, श्रेयश इज अ क्लेवर बॉय. श्रेयश हा हुशार मुलगा आहे. या ठिकाणी या क्लेवर या शब्दाने काय केलं तर श्रेयशविषयी अधिक माहिती सांगितली, श्रेयशला डिस्क्राईब केलं या क्लेवरनी. तर असे जे शब्द असतात डिस्क्राईब करणारे, नाऊनला असू द्या किंवा प्रोनाऊनला असू द्या, त्यांनाच आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणत असतो. एवढी सोपी डेफिनेशन आहे याची. जसं मी म्हटलं शी इज अ गर्ल, ती एक कोण आहे, मुलगी आहे. मात्र मी आता म्हणते शी इज अ ब्युटिफुल गर्ल, ती एक सुंदर मुलगी आहे. मग तिच्याविषयी ब्युटिफुल या शब्दाने काय केलं, अधिकची माहिती सांगितली. मग असे जे शब्द असतात त्यांनाच तर आपण ॲडजेक्टिव्ह म्हणत असतो. बघा, टॉल असेल, शॉर्ट असेल, लॉंग असेल, किंवा मग आपण म्हणत असतो ब्युटिफुल अगली, है ना. म्हणजे आपण सगळ्याच ठिकाणी कलर्स असतील. जसं मी म्हटलं इट हॅज ब्लॅक कलर, एखादी वस्तू असेल त्याला मी म्हटलं की इट हॅज ब्लॅक कलर. मग कलरनी सुद्धा आपण डिस्क्राईब करत असतो कुठल्या नावाला, प्रोनाऊनला, त्यालाच आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो. मग जेव्हाही तुम्हाला कुठल्याही नाऊनला, प्रोनाऊनला डिस्क्राईब करणारे शब्द दिसतील, अधिकची माहिती सांगणारे शब्द दिसतील, त्यामध्ये ज्या शब्दांनी माहिती सांगितली जाते त्यालाच आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो. हे तुम्ही लक्षात ठेवा.
ठीक आहे, चला जाऊ आपण आता याच्या टाईप्सकडे. आपल्याला ॲडजेक्टिव्ह समजलं, आता आपण टाईपसुद्धा तेवढ्याच इझिली याचे समजून घेऊ. बघा, पहिलं टाईप आहे टाईप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. फर्स्ट आहे डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह, म्हणजे गुणवाचक विशेषण याला आपण असं म्हणत असतो. डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह डेफिनेशन काय याची? ॲडजेक्टिव्ह दॅट डिस्क्राईब द क्वालिटी, साईज, शेप, कलर और अपिअरन्स ऑफ अ नाउन और प्रोनाउन ऑल्सो. आपण नाउन किंवा प्रोनाउनची काय करत असतो? क्वालिटी सांगतो, साईज सांगतो, शेप सांगतो, कलर सांगतो किंवा अपिअरन्स सांगतो. हे सर्व दर्शवणारे जे शब्द आहेत ना, त्यांना आपण काय म्हणत असतो? गुणवाचक विशेषण असं मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. जसं एक्झाम्पल घेतलेत आपण, शी हॅज अ ब्युटिफुल ड्रेस. आता तिच्याकडे ड्रेस आहे, मात्र कसा ड्रेस आहे? तर ब्युटिफुल ड्रेस. या ड्रेसविषयी अधिक माहिती या ब्युटिफुल शब्दाने सांगितली, म्हणून हे काय झालं? यामधील ॲडजेक्टिव्ह झालं. नेक्स्ट आहे बघा, धिस इज अ लार्ज हाऊस. हे घर तर आहे, मात्र कसं आहे? घराविषयी अधिक माहिती सांगितली. घर आहे मात्र लार्ज आहे, मोठा आहे. तर या लार्ज या शब्दाने कशाला? घराला डिस्क्राईब केलं आहे, घराच्या साईजला डिस्क्राईब केलं आहे. त्यामुळे याला आपण काय म्हणत असतो? ॲडजेक्टिव्ह म्हणतो. ते येणार आहे डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह या कॅटेगरीमध्ये. द स्काय इज ब्लू. आता या ठिकाणी कलर मेन्शन केलं इथे की स्काय आहे, मात्र कसं आहे? स्काय हे ब्ल्यू आहे, निळं आहे आज. द स्काय इज ब्लू टुडे. आकाश आहे, मात्र कसं आहे? ब्लू आहे. कलर सांगितलाय. तर तुम्हाला जेव्हा याची आयडेंटिटी लक्षात घ्यायची असते किंवा तुम्हाला एक्झाममध्ये ओळखायचं असते याला, तेव्हा काय करायचं? ह्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून ठेवायच्या किंवा लक्षात ठेवायच्या की या कॅटेगरीचं जर तुम्हाला ॲडजेक्टिव्ह लक्षात घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याची क्वालिटी सांगितलेली असते. क्वालिटी दर्शवणारे शब्द, साईज असेल, त्याचा आकार असेल, शेप असेल, कलर असेल किंवा अपिअरन्स असेल, याविषयी सांगितलेलं असतं. ते शब्दच काय असतात? की डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही याला लक्षात घ्या. पुढे जाऊ आपण पुढल्या पार्टकडे. नेक्स्ट टाईप. आय होप हे टाईप तुमचं क्लिअर झालं असेल, कारण आपण अगदी इझिली समजून घेतलं याला. नेक्स्ट टाईप आहे बघा, क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? तर संख्यावाचक विशेषण असं आपण याला म्हणत असतो. तर याची डेफिनेशन काय आहे पहिले समजून घेऊ आणि मग एक्झाम्पलच्या थ्रू तर आपण इझिली समजून घेतच असतो. Adjectives that indicate the quality of something without specifying the exact number. म्हणजे कोणत्याही व्यक्ती, वस्तू किंवा स्थळाचे प्रमाण किंवा किती आहे, प्रमाण किंवा किती आहे हे दर्शविणारे विशेषण. म्हणजे स्पेसिफिक तुम्हाला नंबर, आकडा नाही दिसणार तिथे, 1 2 3 4 असं नाही दिसणार. तुम्हाला तिथे काय दिसेल? प्रमाण दिसेल, क्वांटिटी दिसेल. म्हणजे थोडंसं, जास्त, है ना. जसं पुरेसं असे शब्द जे असतात ना, जसं इथे मी घेतलंय, शी हॅज सम बुक्स. तिच्याकडे पुस्तक आहेत, पण इथे प्रमाण दर्शविलं. कशाने दर्शविलं? सम या शब्दाने दर्शविले. थोडे बुक. शी हॅज सम बुक्स. किती आहे तिथे नाही समजत आपल्याला. मग असे जे प्रमाण दर्शविणारे शब्द असतात, जेव्हा ते कुठल्याही नाउनला किंवा प्रोनाउनला डिस्क्राईब करतात, त्यांना आपण क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं म्हणत असतो. जसं थोडे झालं, आय नीड इनफ वॉटर. आता या ठिकाणी मला पाण्याची गरज आहे, मला पाण्याची गरज आहे, पण कशा? पुरेसे. इनफ या शब्दानं काय केलं? पुरेसे प्रमाण दर्शविलं यामध्ये. यालाच आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट आहे, ही एट मच फूड. मच म्हणजे खूप. तर या मचनं काय केलं? यामध्ये प्रमाण दर्शविलं आहे. यामध्ये एक्झॅक्ट नंबर नाही आहे, है ना. स्पेसिफाईंग नाही आहे, एक्झॅक्ट नंबर नाही आहे. त्यामुळे आपण याला काय म्हणत असतो? या कॅटेगरीमध्ये आपण याला इन्क्लूड करत असतो. तर तुम्हाला ही कॅटेगरी जेव्हाही ओळखायची आहे ना, त्यावेळेस तुम्हाला प्रमाण दिसेल त्यामध्ये. जसं लिटल असेल, है ना. तर असे जे शब्द असतात प्रमाण दर्शविणारे, हे कुठले ॲडजेक्टिव्ह आहेत मग? तर हे आहेत क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. ओके, संख्यावाचक विशेषण असं आपण मराठीमध्ये त्याला म्हणत असतो. चला नेक्स्ट याच्याकडे जाऊया आपण, टाईपकडे. तर आपल्याला डीपमध्ये तर समजून घ्यायचं आहे, मात्र तुम्हाला समजायलाही हवं आणि तुमच्या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये सेटलसुद्धा व्हायला हव्या. बघा, न्यूमेरिकल ॲडजेक्टिव्ह. न्यूमेरिकल ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय असते? तर संख्यावाचक विशेषण. आता जसं आपण याच्या अगोदरचं पहिलं टाईप, त्याच्या अपोजिट हे राहणार. जसं ॲडजेक्टिव्ह्ज दॅट शो द एक्झॅक्ट नंबर.
ऑफ नाउन ऑर देअर पोझिशन ऑर्डर. आता संख्याद्वारे व्यक्ती, वस्तू किंवा स्थळांची मोजणी किंवा क्रम दर्शविणारे विशेषण. जसं मी एक्झाम्पल घेतलं, एक्झाम्पलच्या थ्रू आपण समजून घेऊ. यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट नंबर दिसेल. ठीक आहे, जसं मी म्हटलं ही हॅज 3 ॲपल्स. त्याच्याकडे ॲपल्स आहेत, मात्र किती आहेत? एक्झॅक्ट नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसत असते या कॅटेगरीमध्ये, तर 3 आहेत. शी इज द फर्स्ट पर्सन टू अराईव्ह. तर या ठिकाणी फर्स्ट, आपण या ठिकाणी काय म्हटलं? फर्स्ट पर्सन. एकतर काय असते या ठिकाणी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या, एक तर क्रम दर्शवते किंवा नंबर दर्शवते, फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा पद्धतीनं. शी इज द फर्स्ट पर्सन टू अराईव्ह, पहिला. यामधील काय आहे? हे न्यूमेरिकल ॲडजेक्टिव्ह आहे. आय बॉट 2 पेन्स. या 2 नी काय सांगितलं? एक्झॅक्ट नंबर सांगितलं आपल्याला, त्यामुळे हे काय झालं? या कॅटेगरीमध्ये येणार. तर तुम्हाला ही कॅटेगरी अभ्यासत असताना एक्झॅक्ट नंबर तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला जेव्हा डेफिनेशन तुम्ही लक्षात घेता तेव्हा तुम्ही जेव्हा सेंटेन्स बघाल एक्झाममध्ये तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये बघायचं आहे यामध्ये प्रमाण दिलंय का, नंबर दिलाय का, काय दिलंय. कारण आपण 3 प्रकार आतापर्यंत बघितले. 3ही प्रकारचं तुम्हाला जर म्हटलं मी सांगा तर तुम्हाला ते ओळखता यायला पाहिजे, कारण आपण एवढ्या इझिली सगळ्या गोष्टी शिकतोय. ठीक आहे, तर हे झाला आपला हा टाईप जो होता न्यूमेरिकल ॲडजेक्टिव्ह्ज. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. तर नेक्स्ट टाईप जो आहे तो आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. दर्शक विशेषण असं आपण त्याला म्हणत असतो, दर्शक विशेषण, कारण आपण ॲडजेक्टिव्ह्ज बघतोय. डेफिनेशन आहे याची, ॲडजेक्टिव्ह्ज दॅट पॉइंट आउट स्पेसिफिक नाउन्स. जसं विशिष्ट नामांकडे निर्देश करणारे विशेषण. विशिष्ट नामांकडे म्हणजे जसं हे असेल, ते असेल, ह्या असेल, त्या असेल, अशा पद्धतीचे जे असतात ना ते असतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज. पण त्यांना ओळखायचं कसं, हा मोठा प्रश्न आहे ना. तर त्यांना ओळखत असताना तुम्हाला एक्झाम्पलच्या द्वारे मी सांगते. जसं धिस बुक. आता या धिसला हे नाऊन लागून आलंय, बुक, धिस बुक. अशा पद्धतीनं जेव्हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज आलेले असतात, जसं धिस जे आहे याला लागून नाऊन आले ना, तर यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की हे कुठल्या कॅटेगरीचं आहे, तर हे या कॅटेगरीचं आहे. ठीक आहे. आय लाईक दोज फ्लावर्स. दोजला फ्लावर्स लागून आले. त्यानंतर दॅट. दॅट म्हणजे काय? ते. दॅट म्हणजे ते, दूर, एकच. दॅट कार इज एक्सपेन्सिव्ह. आता या ठिकाणी दॅटला कार लागून आलंय, म्हणजे हे नाऊन याला लागून आलंय, हे नाव काय झालं याला लागून आलं. अशा कॅटेगरीमध्ये जेव्हा तुम्हाला याला ओळखायचं असेल, आयडेंटिफाय करायचं असेल, तर हे पॉइंट आउट तर करतातच. जसं दॅट म्हणजे ते, धिस म्हणजे हे. तर या ठिकाणी बघा, ज्यावेळेस याला नाऊन लागून आलेलं असतं ना, तेव्हा लक्षात घ्यायचं की हे काय आहे, तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हचे एक्झाम्पल आहेत. तर या ठिकाणी बघा, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज आपण बघतोय, 5 नंबरचा टाईप आहे त्यामधील ॲडजेक्टिव्ह्जमधील. तर मालकी दर्शविणारे विशेषण असतात, त्यांना ओळखायचं कसं बघा. ॲडजेक्टिव्ह्ज दॅट शो ओनरशिप ऑर पजेशन. मालकी किंवा संबंध दर्शविणारे विशेषण. जसं मालकी दर्शवणे किंवा संबंध दर्शवणे यासाठी आपण जसं इथे यूज केलं एक्झाम्पलमध्ये माय बॅग. मालकी दर्शवली, माझी बॅग आहे ना, माय बॅग इज हेवी. तर यामध्ये तुम्हाला याला ओळखत असताना कसं लक्षात ठेवायचं की हे जे आहे ना, हक्क दर्शविणारे जे शब्द आहेत ना, याला लागून तुम्हाला नाऊन दिसेल पुढे. तर ओळखून जायचं की ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे, तर ही पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह ही कॅटेगरी आहे. माय बॅग इज हेवी. माझी बॅग ही कशी आहे? हेवी आहे. हर व्हॉइस, तिचा आवाज कसा आहे? इज स्वीट. तिच्या आवाजाविषयी सांगतोय आपण. देअर हाऊस, त्यांचं घर, इज नियर द पार्क. त्यांचा, तर या ठिकाणी मालकी दर्शविणारे त्यांचा, तिचा, माझा, आमचा, त्यांचा, तुमचा असे जे शब्द मालकी दर्शविणारे असतात यांना लागून काय आलेलं आहे? नाऊन आलेलं आहे. तेव्हा ओळखून जायचं की ही कुठली कॅटेगरी आहे, तर पजेसिव्ह ॲडजेक्टिव्हची कॅटेगरी आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याची आयडेंटिटी असते. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी काही गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या आहेत. त्याच पद्धतीने आपण 6 टाईपकडे जाऊया, जी आहे इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय असते, तर प्रश्नार्थक विशेषण असं आपण त्याला म्हणत असतो. ॲडजेक्टिव्ह्ज यूज टू आस्क क्वेश्चन. प्रश्न विचारण्यासाठी आपण ज्यांचा यूज करतो. मात्र आता ओळखत असताना बघा भरपूर कन्फ्युजन आपलं राहतं.
प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले विशेषण असतात. तर प्रश्न विचारत असताना जेव्हा याला लागून नाऊन आलेलं असतं, जसं प्रश्न विचारण्यासाठी आपण WH वर्डचा यूज करत असतो, विच असेल, व्हॉट असेल, हुज असेल. या ठिकाणी मी एक्झाम्पल घेतलंय. विच म्हणजे कोणता, व्हॉट म्हणजे काय, हुज म्हणजे कोणाचा या ठिकाणी. तर याला ओळखायचं कसं, तर याला लागून तुम्हाला नाऊन दिसेल. जसं मी म्हटलं की विच कलर, कलर विषयी आपण सांगतोय, कलर विषयी बोलतोय की विच कलर डू यू लाईक, व्हॉट टाइम इज द मीटिंग, हुज बुक इज धिस. आता या ठिकाणी जेव्हा याला लागून नाऊन आलंय ना, तर समजून जायचं की ही कुठली कॅटेगरी आहे, तर ही इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्हची कॅटेगरी आहे. तुम्हाला आयडेंटिटी याची सांगते, कारण तुम्हाला एक्झामला जेव्हा विचारलं जातं तेव्हा तुम्हाला त्याची आयडेंटिटी माहीत असणं, आपण कन्फ्यूज होतो. तर जेव्हा तुम्हाला असं दिसेल की या विचला लागून कुठलं तरी नाऊन आहे, व्हॉटला लागून कुठलं तरी नाऊन आलंय, हुजला लागून आलंय, तर त्या ठिकाणी समजून जायचं की यामध्ये ही कुठली कॅटेगरी आहे, तर इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे, चला जाऊ समोर आपण. नेक्स्ट आहे आपलं, आणि असं मी म्हणायला अडचण नाही की हे आपलं लास्ट पार्ट आहे यामधील, जे आहे कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे तुलनात्मक विशेषण. जसं मी म्हटलं डेफिनेशन याची आहे, ॲडजेक्टिव्ज यूज टू कम्पेअर टू नाउन्स. जसं दोन नावं असतील, दोन व्यक्ती असतील, वस्तू किंवा स्थळांमधील गुणधर्मांची तुलना दर्शविणारे विशेषण. म्हणजे कम्पेअर ज्यावेळेस आपण करत असतो, कम्पेअर करण्यासाठी आपण जेव्हा त्यामध्ये ॲडजेक्टिव्ह यूज करत असतो, जसं मी म्हटलं दिस बुक इज बेटर दॅन दॅट वन. आता हे पुस्तक आहे, कसं आहे, हे पुस्तक आहे पण बेटर आहे, चांगलं आहे, कशापेक्षा, त्यापेक्षा. मग या बेटर या शब्दाने काय केलं, तर याने कम्पेअर केलं, या पुस्तकाला त्या पुस्तकासोबत कम्पेअर करण्यासाठी आपण काय घेतलं, बेटर घेतलं या ठिकाणी. हे आहे यामधील कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट आहे बघा, शी इज टॉलर. ती कशी आहे, टॉलर आहे, उंच आहे. दॅन हर सिस्टर, तिच्या सिस्टरपेक्षा ती उंच आहे. उंच या शब्दाने काय केलं, कम्पेअर केलं. टॉलरनी काय केलं, कम्पेअर केलं. मग जेव्हा कम्पेअर करणारे शब्द येतात ना, त्यांनाच आपण कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं म्हणत असतो. टुडे इज कोल्डर, कोल्डर दॅन एस्टरडे. आता आपण काय केलं, टुडे आणि एस्टरडे, आज आणि कालला काय केलं, कम्पेअर केलं की आजच्यापेक्षा, टुडे इज कोल्डर, आज जास्त थंड आहे कालपेक्षा, असं आपण सांगतोय. मग कम्पेअर करण्यासाठी आपण कोल्डर जे घेतलं, या कोल्डरनी आपण कम्पेअर केलं, यालाच आपण काय म्हणत असतो, कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. अशा पद्धतीने आपण सगळ्या कॅटेगरीज बघितल्या. आय होप सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, कारण आपण अगदी जेवढ्या इझिली मला सांगता येईल करून तेवढ्या इझिली मी तुम्हाला सांगितलं. आणि हे जे आहे ना, हे खूप महत्त्वाच्या नोट्स तुमच्या राहतील जेव्हा तुम्हाला एक्झामची तयारी करायची असेल, किंवा तुम्हाला ग्रामर जरी शिकायचं असेल तरीसुद्धा ह्या गोष्टी माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपलं होमवर्क राहिलं आहे. तर होमवर्क काय आहे बघा तुमचा, आज तुम्हाला चूज द करेक्ट ऑप्शन असं मी दिलं आहे. इथे तुम्हाला दिले मी ॲडजेक्टिव्ह हे कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात हे तुम्हाला बघायचं आहे. जसं या ठिकाणी मच आहे, यामधून तुम्हाला चूज करायचं आहे कुठला आहे, तर कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर 2 नंबरचा आहे माय आणि 3 नंबरचा आहे व्हॉट. हे सगळं होमवर्क करून कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवा, जेणेकरून मी चेक करून तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. या ठिकाणी आपण थांबू, भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.